सॅटर्डे क्लबची जी टीम आहे साधारण 3 वर्ष बिझनेसला झालेली आहेत. असे किती लोक आहेत आपल्याकडे? तर प्लीज तुम्हाला हे माहीत आहे का की टोटल जर 100 उद्योग नवीन तयार झाले, कुणी नवीन एक उद्योग तयार करायला सुरुवात केली, तर त्यातले जवळजवळ 95 उद्योग 3 वर्षामध्ये बंद होतात. तेव्हा आज तुम्ही इथं आहात, 3 वर्ष तुमच्या बिझनेसला झालेली आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या स्वतःला क्लॅप द्यायला हरकत नाही. आपण आज इथं आहोत, जे काय माहिती गोळा करायची होती, तुम्हाला जी काय माहिती सांगायची होती, तर मला हार्डली लास्ट वीकमध्ये सांगितलं की तुम्ही या, तुम्ही माहिती सांगा. तर म्हटलं जे ऑलरेडी एंटरप्रिनर्स आहेत, जे उद्योजक आहेत, त्यांना आपल्याला जर आणखीन माहिती काहीतरी सांगायची झाली तर काय वेगळी सांगावी की जेणेकरून ज्याला आपण एक हे म्हणतो की आपल्यापेक्षा कोणाकडून तरी सल्ला घ्यायचा असेल तर आपल्याला एक काहीतरी सक्सेस फॉर्म्युला लागतो. कुणीतरी आपल्याला एखादा असा फॉर्म्युला द्यावा की त्या फॉर्म्युला वापरला की आपला बिझनेस वाढावा. असं आपण सगळ्या ठिकाणी सर्च करत असतो, आम्ही सर्च करतो. पण तसा एक फॉर्म्युला सगळ्यांना लागू होईल का, हा खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बिझनेसेस हे वेगळे वेगळे आहेत आणि त्याला लागणाऱ्या रिक्वायरमेंट्स ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत. आता बऱ्याचशा बिझनेसेसच्या इंट्रोडक्शन झाल्या, लोकांनी सांगितलं. याच्यामध्ये किती बिझनेसेसना आत्ताचा असं चॅलेंज आहे की समोरून एन्क्वायरीज येतात पण अटेंड करायला वेळ नाही. म्हणजे भरपूर एन्क्वायरीज येतात, अटेंड करायला वेळ नाही. असं कितपत अशा बिझनेसेस आहेत की ज्या ठिकाणी आपण असं म्हणतो की बिझनेस समोरून यायला लागलाय आणि एकटा मी हे जे काय काम करतो, ह्या काम करताना मला स्वतःला वेळ मिळत नाही, असे किती लोक आहेत? असे बरेच लोकांना असं वाटते की काम भरपूर आहे आणि जर आपल्याला थोडासा एक्स्ट्रा वेळ मिळाला तर आपण आहे त्याच्यामध्ये आणखीनही काहीतरी बेटर काम करू शकतो. असा काही आपल्याकडे सक्सेस फॉर्म्युला असू शकतो का की 24 तासापेक्षा जास्त वेळ कोणाला मिळेल? अगदी अंबानींसारख्यांना सुद्धा मिळू शकत नाही किंवा मोठमोठ्या उद्योजकांना मिळू शकत नाही, तर आपल्यालाही मिळणार नाही. तर आपण ज्या काही आहेत त्याच्यामध्ये आपला टाइम मॅनेजमेंट कसं करतो याच्यावरती आपला सक्सेस फॉर्म्युला अवलंबून आहे. आपल्याकडे असलेला जो मोबाईल आहे, ह्या मोबाईलचा दिवसभरातला आपला उपयोग किंवा आपला यूज असं जर आपल्याकडे बघितलं तर किती होतोय, आपण किती तास तो मोबाईल वापरतो, असं आपण कधीतरी त्याचा स्टडी केलाय का? एक म्हणजे आपण जर इंस्टाग्राम, फेसबुक हे 1-2 मिनिटं बाजूला जरी सोडलं, आपण आपल्या बिझनेससाठी ज्या वेळेला फोन वापरतो त्यावेळेला असं कधी आपण एक प्रयोग केलाय का बघा की दिवसभरामध्ये मला सगळे मिळून किती कॉल आले, नंबर ऑफ कॉल्स आले. हे कॉल जर आपण लिहून ठेवले, एक 3 ते 5 दिवस आपण जर असा काहीतरी स्टडी करू शकलो की रोज आपण आलेले सगळे कॉल्स लिहून काढले, किती वाजता आला, कुणाचा आला आणि साधारण आपण त्याच्याबरोबर काय बोललो एक लाईन मध्ये, तर दिवसभरामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की बरेचसे कॉल्स हे आपण त्याच्याबरोबर जे काय बोलत असतो ह्यापैकी खरंच बिझनेसचे कॉल किती असतात, ह्याच्यामध्ये काही लोन पाहिजे का, कुठले इंट्रोडक्शन देणारे कॉल्स, असे कॉल्स असतात. काही ठिकाणी आपल्याच बिझनेसमधून, आपल्याच ऑफिसमधून खूप कॉल आपल्याला असतात. त्याचा रेट किती, हे कस्टमर आले त्याला द्यायचं का, ही कंप्लेंट आहे, ह्या कंप्लेंटला हँडल कसं करू. असं जर आपण आपल्या टोटल दिवसभराच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बघितलं तर असे किती कॉल्स असतात. असं म्हणजे हा फॉर्म्युला मला खूप युटिलाइज झाला म्हणून मी तुम्हाला हा फॉर्म्युला सांगायचा प्रयत्न करतो. ज्या वेळेला आपण असं लिहून काढलं आणि त्या लिहिलेल्या ठिकाणी समोर आपण ते लिहिलं की हे कशासाठी कॉल आला, हा कॉल
किती वेळ साधारण चालतो, म्हणजे ज्याला आपण रिपिटेटिव्ह कॉल्स म्हणतो. दिवसभरातून ऑफिसमधून तुम्हाला किती कॉल्स येतात? असे कॉल्स कमी करण्यासाठी मला नक्की काय करायला पाहिजे? म्हणजे आपल्याच ऑफिसमधून आपल्यालाच येणारे जे काही कॉल्स आहेत त्याच्यासाठी आपल्याच माणसाला नक्की काय ट्रेनिंग द्यायला पाहिजे की ज्यामुळं येणारा आपल्याला कॉल हा कमी होईल. म्हणजे याचा अर्थ कस्टमरचा कॉल घ्यायचा नाही, कस्टमरच्या ठिकाणी आपल्याला अटेंड करायचं नाही असं नाही. हा कॉल जे गोष्टी आपल्याकडं ज्या आपल्या एक्झिस्टिंग स्टाफमध्ये आपल्याला ट्रेनिंग देता येते ते जर आपण ट्रेनिंग देऊ शकलो तर थोडेसे कदाचित 15 मिनिटं, कदाचित अर्धा तास आपला एव्हरी डे मध्ये वाचू शकतो. सेकंड फॉर्म्युला असतो की आपले जे काय टोटल नंबर ऑफ प्रोडक्ट्स आपण डील करतो किंवा सर्व्हिसेस आपण डील करतो याच्यामध्ये सगळ्यात प्रत्येक आयटम आपण जर लिहून काढला की आपण काही 10 आयटम मध्ये करतो, कोणी 25 आयटम मध्ये करतो, डील करतो, त्याच्यामध्ये या प्रत्येक आयटमला असलेला प्रॉफिट किती, आयटम वाईज प्रॉफिट. एक डील आपण एक प्रोडक्ट आपण सेल केला, आपल्याला XYZ पैसे मिळतात आणि तेच आपण वेगळे वेगळे प्रोडक्ट केले तर X+, Y+ असे आपल्याला जर पैसे मिळत असतील तर आपण ज्यावेळेला फोकस करतो ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट मिळेल असे आयटम सेल करा. एक होता आपल्याकडे रोजचा जर एक अर्धा तास आपण एक्स्ट्रा काढू शकलो ज्या वेळेला आपण आपल्या एक्झिस्टिंग लोकांना, आपल्या एक्झिस्टिंग कस्टमर्सना, आपल्या एक्झिस्टिंग स्टाफला ट्रेन करू शकतो, ज्याच्यामध्ये ऍटलिस्ट अर्धा तास, काही वेळेला जर याच्यावरती काढलं तर काही वेळेला आपण 1.5-2 तास सुद्धा काढू शकतो, कारण ते रिपीट कॉल्स असतात आणि आपल्या रोजच्या एक्झिस्टिंग आपण जे काही काम करत असतो त्या कामामध्ये आपल्याला तो डिस्टर्बन्स असतो. कारण आपली ती जी काही लिंक असते जिथं आपण कस्टमर बरोबर असतो, बाहेर असतो, फिरायला असतो, ज्या काही कस्टमरला सर्व्हिसेस देत असतो याच्यामध्ये त्या मुवमेंटला तो डिस्टर्ब होताना आपली ती लिंक डिस्कनेक्ट होते. त्याच्यासाठी जर ही लिंक कनेक्टिव्हिटी करेक्ट मिळाली तर आपण कस्टमरला व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी सर्व्हिसेस खूप छान देऊ शकतो. त्याच वेळेला आपल्याला हे क्लिअर असेल की आपला कुठल्या प्रोडक्ट नंतर मला मॅक्सिमम प्रॉफिट मिळणार आहे, तो प्रोडक्ट आपल्याला कसा मॅक्सिमम पिच करता येईल, त्या प्रोडक्टसाठी आपण मॅक्सिमम कस्टमर्स कसे शोधता येईल, हे या पर्टिक्युलर वेळेमध्ये जे आपल्याला एक्स्ट्रा वेळ आपल्याला अवेलेबल होईल त्यामध्ये आपण असं जर पिच करू शकलो तर तुम्हाला काय वाटतं की जर आपण एक्स्ट्रा प्रॉफिट मिळणारा प्रोडक्ट आपण आता जे काय सपोज 10 प्रोडक्ट आपण सेल करू शकत असलो महिन्यामध्ये आणि त्याच्यावरून आपण त्याच 10 प्रोडक्ट्स वरून आपण 20 प्रोडक्ट्सला सेल करायचा असं जर आपल्याला टार्गेट घेतलं तर काय होईल त्याच्यामुळे? प्रॉफिट वाढेल आणि आपण नक्की टर्न इनटू ऍक्शन. म्हणजे जर आपल्याला हे कळालं की हा पर्टिक्युलर प्रोडक्ट विकल्यानंतर मला एक प्रोडक्टमध्ये से 500 रुपीज मिळतात, असे मी जर 10 प्रोडक्ट विकत असले तर मला 20 प्रोडक्ट विकण्यामुळे मला 20,000 रुपये मिळणार आहे, 10,000 रुपये टोटल मिळणार आहे. ही जर व्हॅल्यू आपण आपल्यामध्ये कॅल्क्युलेट केली आणि आपण त्याच्यावरती फिक्स्ड राहिलो, हा एवढे नंबर ऑफ प्रोडक्ट्स मला विकायचे, एक टाइम मॅनेजमेंट आणि 2 नक्की मला काय विकायचं आहे, थर्ड किती क्वांटिटी विकायची आहे. म्हणजे आपला एक जनरल हे असतं वेग हे असतं, मला बिझनेस वाढवायचा आहे. आपण ज्या वेळेला वेग आन्सर करतो, वेग ज्या वेळेला आपलं टार्गेट समोर ठेवतो त्यावेळेला आपल्याला मिळणारे रिझल्ट सुद्धा वेग असतात. त्यामुळं आपण जर टाइम स्पेसिफिक आणि ज्याला प्रॉफिट स्पेसिफिक आपण जर आपलं टार्गेट समोर ठेवलं, मला या महिन्यामध्ये 50,000 रुपये मिळणार आहेत, मला यामध्ये 1,00,000 रुपये मिळणार आहेत, मिळवत आलोय मी आणि मला नेक्स्ट महिन्यामध्ये 1,25,000 रुपये मिळाला पाहिजे, मला नेक्स्ट महिन्यामध्ये 1,50,000 रुपये मिळाला पाहिजे. हे ज्या वेळेला आपण टार्गेट आपल्या समोर ठेवतो, ठेवलेल्या टार्गेटला आपण ज्या वेळेला डिवाइड करतो, मी मागच्या महिन्यापेक्षा या महिन्यामध्ये एक्स्ट्रा प्रॉफिट मिळवण्यासाठी एक्झॅक्टली काय प्रोडक्ट करायला पाहिजेत, काय विकायला पाहिजेत, कुणाला विकायला पाहिजेत, किती विकायला पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक्झॅक्टली टाइम मी कसा स्पेअर करणार, हे जर आपण ह्या 4-5 गोष्टी जर आपण अलाइन केल्या, ह्या 4-5 गोष्टी आपण जर
व्यवस्थित प्लॅन करू शकलो तर डेफिनेटली आपल्याला असलेला एक्झिस्टिंग बिझनेस प्रॉफिटेबल, टाईम मॅनेजमेंटमध्ये आणि ज्याला आपण कस्टमरला देखील मिळणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत ह्या उत्तम प्रकारे मिळू शकतात. तर मला वाटते मी थोडक्यात याच्यामध्ये मॅक्सिमम सांगायचा प्रयत्न केला आहे. तर काही तुमच्याकडे देखील प्रश्न असतील तर डेफिनेटली आपण आन्सर करू.